हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे घरगुती वापरासाठी पर्स किंवा बॅग बनवण्यासाठी मी मटेरियल काय काय जमा करून ठेवलं आहे. तर जे आपण मी ब्लाऊज शिवते, तर ब्लाऊजच्या बॅक साईडला डिझाईन बनवल्यावर काठ शक्यतो उडतो. त्या काठाचा मी मार्गशीर्ष महिन्यात कळसाला साडी बनवण्यासाठी उपयोग करते आणि आता पाऊच बनवण्यासाठी सुद्धा उपयोग करणार आहे. तर हे असे काठ वाचून उरलेले काठ मी ठेवले आहेत माझ्याकडे. कलर वाईज काठ आहेत आणि ज्याची अशी बॉर्डर रुंद आहे त्याचं हँड पाऊच चांगलं बनवू शकतं. तर ते हा काठ मी हँड पाऊच बनवण्यासाठी वापरणार आहे. त्याच्यामध्ये कलर आहेत ऑप्शन ग्रीन, रेड, ब्लू आणि पिंकसुद्धा आहे. बॉर्डरची एक लेस आहे आणि पाऊचमध्ये लागण्यासाठी मी सध्या तरी घरगुती वापरासाठीच पाऊच शिवते. तर त्यामुळे फोम शीट हे खरेदी करून आणत नाही आहे. आमच्या बाजूलाच एक साडीचं दुकान आहे, तर त्यांच्याकडून जे साड्यांमध्ये फोम असतात ते साडी खरेदी केल्यावर तो फोम किंवा साडी खोलल्यानंतर मिळतोच, तर तो फोम मी त्यांच्याकडून घेते. तर हा बारीक कलरचा सॉफ्ट फोम आहे, तर तो यूज करते. आणि जे ब्लाऊजचं अस्तर असतं ते अस्तर किंवा स्टार्टिंगचा कपडा जो उरलेला असतो तो यूज करते. मी फोम सर्व जमा करून ठेवले आहेत. आणि याची जी पॅच चेन ती मी मिशोवरून परचेस केली होती आणि रनर त्या दुकानातून मी एका परचेस केले आहेत. मला इथं जवळपास कुठे दुकान नाही मिळत की रनर आणि जीप खरेदी करायची. घरगुती पाऊचच शिवायचे असल्यामुळे सध्या तरी मी पिशवीचा जो आतला अशा कपड्याच्या पिशवीचा जो भाग असतो तो लावते. जाड असणारा, पातळ असणारा नाही. तर ब्लाऊज पीस ही तर माझी एक साडी होती, त्याच्यातून हा ब्लाऊज पीसचा एवढा सारा भाग उरला आहे. तर त्याची वन साईड बॅग बनवणार आहे मी. सध्या ब्लाऊज वेळ नाही आहे त्यामुळे ठेवलं आहे. तुम्ही स्वतःसाठी जर पर्स शिवत असाल तर हे सर्व खरेदी करण्यापेक्षा आपल्या ओळखीच्या ताईंकडून किंवा साडीच्या दुकानातून फोम वगैरे त्यांच्याकडे मागितला तर ते देतात. कारण ते असंही म्हणजे त्यांना कशाचा यूज नसतो आहे फोमचा, तर ते देतात. म्हणून मी फोम वगैरे जमा करून ठेवला आहे. बरेच असे ब्लाऊज पीस वगैरे ठेवले आहेत ज्याचा चांगला उपयोग होऊ शकतो पर्ससाठी. पण एक असा मोठा 1-1.5 मीटरचा कपडा आहे, तो मी पर्ससाठी ठेवला आहे बॅग बनवण्यासाठी. कधी कधी कोण कपडा देऊनसुद्धा शिवून घेतं, त्यामुळे आपल्याला तेवढं सर्व मटेरियल बाहेरून आणून परवडत नाही. आपण असं यूज करू शकतो. आणि जेव्हा बाहेरची मोठी ऑर्डर येईल तेव्हा तुम्ही नक्की फोम वगैरे खरेदी करून घ्या, मग तुम्हाला ते परवडेल. फोम नॉन वॉर्मन खरेदी केलात तर बरं पडेल. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा. थँक्यू.